नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता फायनली आम्ही आता चेकआउट करतो आहे अँड दिस इज अ न्यू डे, सेकंड डे इन गोवा. आणि आज आम्हाला ना गोवामध्ये आम्ही फर्स्ट टाइम आलोय दोघं पण. मी काय मेकअप वगैरे केलेलं ना, फक्त लिपस्टिक ओके, ते जाऊ दे. तर बघूया आज दिवस कसा चाललोय. तर आम्ही या हॉटेलमध्ये नाही राहणार आहोत, दुसऱ्या हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि कुठे ते बघत राहा. आणि अजून एक गोष्ट की आम्ही गोवाला फर्स्ट टाइम आलोय, सो आम्ही पण एक्सप्लोर करणार आहोत. सो व्हिडिओच्या एंडला आम्ही तुम्हाला पूर्ण खर्च सांगू, डे 1चा आमचा किती झाला, आम्ही जिकडे राहतोय त्याचा खर्च सांगू. आणि आमची मोठी ट्रिप असणार आहे. हो, तर तुम्हाला पूर्ण ट्रिप बघायची आहे, सगळं बघायचं तुम्हाला की आम्ही काय काय करतोय, कसं करतोय, कुठे खातोय, किती रुपये झाले, ते सगळं नोट करून तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये डिटेल्स देऊ. आणि आमची मजा पण. हा, मला माहिती आहे की गोवामध्ये खूप लोक एक्सपर्ट आहेत ऑलरेडी. आम्ही फर्स्ट टाइम आमच्यासाठी नवीन आहे. तरी विचार केला की असतील आमच्यासारखी लोक, त्यांच्यासाठी उपयोगी पडेल. सो बाय, भेटूया. आता आम्ही पटकन निघतोय, चेकआउट करतोय आणि बाहेर इनोवा बोलवली. आणि इथे उबर वगैरे नाहीच आणि मला कळत नाही काय ऍप युज करायचा. मी बघितलेलं की उबर इथे रॅपिडो आहे आणि असं मला गुगलने सांगितलं. आणि गुगल आणि गोवाचे एक वेगळे राईड्स आहेत, तर ते आम्ही नीट आता बघू. जरा आज वेळ नाही मिळाला, पण आता सध्या हॉटेलची राईड घेतोय. बघू किती पैसे जातात. हॅलो हॅलो, वेलकम ड्रिंक म्हणून इथे कोकम सरबत दिला, विच इज व्हेरी टेस्टी. येस, खूप म्हणजे असं ते नॅचरल टेस्ट वाटते याचं. इथे कॅबच नव्हती, आम्हाला कॅब मध्ये 2000 द्या रुपये आणि फक्त 15 मिनिटं. हा, 15 मिनिटासाठी 2000 रुपये. पण आता त्याच्यासाठी आणि काय झालं, हा ऑप्शनच नव्हतं इकडे. आणि गोवा माइल्स म्हणून आम्हाला त्या कॅब ड्रायव्हरनी सांगितलं, बट तो गोवा माइल्स झाला भरपूर म्हणजे करायला आम्हाला तेवढा वेळ नव्हता आणि पटकन चेकआउट करून इथे यायचं होतं. तर मग विचार केला की जाऊ दे, आता जास्त काय बघायला ना. पण आता कळालं, मग आता पुढे आम्ही थोडं. आणि गोवा माइल्स आम्हाला त्या कॅब ड्रायव्हरने असं सांगितलं की गोवा माइल्समध्ये तुम्हाला आधी वॉलेटमध्ये पैसे टाकायला लागतात. जर आणि त्यांनी आम्हाला सांगितलं जर तुम्ही एअरपोर्टला चाललायत तर गोवा माइल्स नका बुक करू, कारण तुम्ही वॉलेटमध्ये पैसे टाकाल आणि तुमची फ्लाईट तर त्याच टायमाला असते. मग ते लोक डिले करतात आणि मग तुमची फ्लाईट मिस होते आणि मग दुसरी कॅब करायला. आणि आता मी बघू कुठे काय जायचं, आधी चेक इन फॉर्मॅलिटीज करतो. आणि हे खूप मस्त आहे. इकडे शिवानी बसली आहे, व्लॉग बिचारी एडिट करते. आणि इकडे ना ही मॅडम त्या लहान मुलांसाठी फुगा फुगवते. मला विचार येतोय की मी पण मागून घेऊ एक फुगा तिच्यासोबत तलवारबाजी करायला. एक मागू का? तुम्हाला काय वाटतं, हे केलं पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं लवकर सांगा, नाही तुम्ही मागून घेतलं असतं लगेच. पण मला वाटतं ना ते खूपच लहान मुलांसाठी ती बनवते. टेन्शन तो आलेला आहे, बट आय विल सी. नाही यायचं ऍज युजल. आता तिथे त्यांनी आपल्याला दिलेली, ही आपण आपल्या पैशाने गेले तर रूम टूर बंद आहे. हे मी फक्त इन जनरल तुम्हाला सांगतोय की ही बिगर रूम आहे. आणि इथे आल्यावर असं वाटतं की किती जागा आहे, किती जागा. पहिले आम्ही आत आले इथे बॅग्स ठेवायची जागा, इथे बॅग्स ठेवायच्या. हे बाकी सगळं तुम्हाला कपडे बिपडे ड्रॉवर वगैरे सगळं दिलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन आवडलं, एकदम कलर गोवन कॉम्बिनेशन वाइब अमेझिंग आहे. आहे. आणि एक मेन हे जे कार्ड की आहे नाही, ती वुडची आहे म्हणून ते इको फ्रेंडली आहे. ओ माय गॉड, वाटप कसा अरेंज केला बघ. नाईस नाईस ब्रो, सुंदर स्टे आहे. गोवामध्ये 2 दिवस मस्त स्टे करतोय आम्ही. तो रूम पण मला ह्याचा वाईब जामच आवडलं यार. फक्त इथे फुल मिरर पाहिजे आता, पण ठीक आहे आतमध्ये आहे. पण हा मला मिरर जास्त आवडला बिकॉज लाइटिंग चांगली आहे. आणि काय मस्त. आणि मस्त गोवाच्या फर्स्ट आउटफिट असा माझा आहे जो गोवा अप्रोप्रिएट आहे. काय कर परत कर, काय केलं ब्लॉग मध्ये मागे आलोय, तू ब्लॉग करत होती तेव्हा मागून उडी मारली. गुड. आणि ओ वाव, इथे कपाट आहे, इथे बसून फोटो काढायचा. बाल्कनी. काइंडली कीप दीज डोर्स क्लोज्ड ॲट ऑल टाइम्स टू अवॉइड एंट्री ऑफ इन्सेक्ट्स. कंडेन्सेशन. मग तिथे बसायला का जागा दिली जर हे पूर्ण टाइम क्लोज ठेवायचं, उघडून नाही ठेवायचं, उघडून आत जायचं. थँक्यू यू अंडरस्टूड. हे माझं हे बघा किती क्यूट. मला ना ऍक्च्युली हे ब्रेसलेट ना छोट्या साईजचे मिळतच नव्हते, मग ते ब्लश अँड ब्लूम आहे ना तिच्याकडनं मला हे छोट्या साईजमध्ये कडं मिळालं. खूप भारी आहे. आणि हे प्लेट्स पण वरती लावले, ते नाही उघडत. प्रत्येक रूम मध्ये एक दार असं का, तिकडे पण एक दार होतं, इकडे पण एक दार, जे उघडतच नाही का असं, काय लॉजिक आहे?
ओके But this is- हा रूम खूप स्पेशियस आहे. हो स्पेशियस आहे. आम्ही जो रॅडिसन नाही कुठे सेंट रेजिस मध्ये जिथे राहिलेलो ना तो पण छान होता रूम, बट हा खूप स्पेशियस मोठा आहे. आहे, मोठा आहे. ह्याचे पैसे तुला माहितीये त्यांना सांगायचे आता, हो याचे आपण भरले टॅक्सेस इन्क्लूड करून ओनली लंच, नो ओनली लंच और डिनर, ब्रेकफास्ट, ओनली ब्रेकफास्ट. सॉरी ओनली ब्रेकफास्ट, नो लंच, नो डिनर. आणि हा आमचा आहे मीडियम वाला रूम. हा मीडियम वाला रूम. हा. इट इज नॉट द लोएस्ट, नॉट द हायेस्ट. हायेस्ट वाल्यात मला वाटतं ते बीच फक्त फ्रंट Beach view, आहे, हा. बाकी असं काय वेगळं नसणार. पण हा खूप स्पेशियस आहे, तर ह्याचे आम्ही भरले टोटल 17,000 रुपये. बट एक आहे की 3,000 आम्ही टॅक्स पे केलाय. Yes. आणि यशचं बॉन्डवे मॅरिएट मेंबरशिप, membership हा आहे. मेंबरशिपमुळे आम्हाला 3,000 कमी पण लागले. मिळाले. सो जर विदाऊट मेंबरशिप तुम्ही आला तर मे बी हा रूम तुम्हाला 20,000 21 पर्यंत. अराउंड पडेल हा रूम फॉर वन नाईट, ओनली ब्रेकफास्ट इन्क्लुडेड. आम्ही बाकी इथे जेवढे राहणार आहोत ना ते एकदम अफोर्डेबल ह्याच्यात होतं. सो विचार केला गोव्याचं ताज आपण एक्सपिरियन्स करू म्हणून एकच दिवस आम्ही इथे राहणार आहोत. Yes. पैसे झाडाला नाही लागले. पैसे झाडाला लागले नाहीत. एक्सपिरियन्स साठी बाकी स्टे आमचं एकदम अफोर्डेबल आहे. ते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये कळेलच. एक आम्हाला असं वाटलं की एक दिवस थोडासा खर्च करूया, आपण अवॉर्ड जिंकलोय तर सेलिब्रेशन साठी आम्ही इकडे आलो Correct. राहायला, कारण एक त्यांनी स्पॉन्सर केलेला, एक आमचा. तर आता आम्ही आलेलो आहोत काबोदारामा बीच. Yes. आणि हा मला सजेस्ट केला होता इनसेपरेबल जर्नी चेतन आणि शिवानीने, कारण की ते आता रिसेंटली गोव्याला जाऊन आले होते. सो विचार केला आज आम्ही एकच दिवस आहे साऊथ गोवा, आणि त्यांनी आम्हाला बिचाऱ्यांनी सगळं असं खूप छान पाठवलेलं itinerary, चेतनने खूप छान itinerary बनवलं. आयटनरी, आणि तिथे लिहिलेलं मस्ट गो. Must go. म्हणून आम्ही आलोय. आणि तर- इथे आम्ही गाडी चालवून आलो. Yes, go, गाडी गाडी चालून आलो. आणि आमचा जो शुभ आणि त्याची मम्मी पण आहे. हा. सो आम्ही जास्त तिकडे गप्पा मारत होतो. हा, तर गाडीत गप्पा आता मारत. तुम्हाला इकडचा एक्सपिरियन्स दाखवतो. छान वाटतं. ऊन छान, थोडं छान. आहे, कडक थोडं आहे. आहे, कडक. आणि आधी पेट कानाखाली मारली होऊन आणि गाडीतून उतरल्या 3:30 झाले त्यांनी आम्ही जेवलो नाहीये. सॉरी पेट पूजा फिर काम पूजा, सर. हा इथे आम्हाला ट्रॅव्हलिंग खूपच आम्हाला काहीतरी बघावंच लागेल. हा बोलत होता का साऊथ टू नॉर्थ गोवा जायला 3-4 हजार घेतात. आपल्याला आज ते बघायचंय. हो आज आम्ही या गाड्या चिमटला ना हो हा? चिमटला. मला आहे ना खूप इच्छा होती की कुठली तरी एक छान अशी दिसणारी गाडी घेऊया आणि चला मस्त बाय बाय फिरूया. बाय. हा आहे व्ह्यू. ही आहे या कारने आम्ही आलो. यास शुभ आणि त्यांची मम्मी जायो लिहिलं परत जायो. जोया काय जोया जायो? जायो आहे जायो ओके. जोया. भाई काय व्ह्यू आहे ब्रो, काय व्ह्यू आहे सुंदर. आणि इथे आमचा बसायचा प्लॅन होता, पण इकडे आता भरपूर गर्दी आहे. म्हणून आम्ही हिने आमच्या बायकोने विचारलं त्यांना की हो 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 पडू शकतो. म्हणून हिने विचारलं त्यांना की आम्ही इथे बसतो टेम्पररी, आणि इकडे कुठलं खाली झालं की मग इकडे शिफ्ट होऊ, म्हणजे हा व्ह्यू सोबत आम्हाला खायला भेटेल. वाव. क्वांटिटी बघायची. मोजून 4 पीस झालेत. कसं खाणार बटर पनीर आणि बीट लच्छा पराठा आला, विच वॉज व्हेरी सरप्राइझिंग. नेहमी मैदा पराठा मला वाटलं मैदावाला येईल, पण व्हीटवाला आला आणि छान आहे, फ्लेकी पण आहे, टेस्टी लागतं ना. टेस्टी लागतं. मग शिवी नाही एवढा. चला आता तुमची बारी आहे. नखांसोबत ती रोटी तोडून दाखवून सगळ्यांना. रोटी तोडणं इझी आहे. हे काय 2 हाताने खायची असते का शिवानी? 2 हाताने खायचं असतं जेवण, एका हाताने जेवायचं असतं. काय माहितीये का, हा हे असं घे ना. हे का ओ शाबाश, यू हॅव पास्ड. चल यस बोलो भाई, आलस क्या दे रहे हो भाई? हाँ इतना बड़ा मुंह कैसे खोल रहे हो भाई? पोचलो आम्ही. हाँ वी आर बॅक. आम्ही जिथे खाल्लं ना काय म्हणतो जायो जायो मध्ये खाल्लं. तर खूप टेस्टी जेवण होतं. तर Actually. खूपच टेस्टी जेवण. तिथे मशरूम टापो ना, टापो मशरूम मोंटाक टोपाक चॅलेंज परत जाय ना मी. टोनाक. टोनक मशरूम टोनाक खूप सेक्सी होतं. हा. आणि या सगळ्याचं आमचं बिल झालं 2,900. आम्ही भरपूर खाल्लं. पनीर क्रिस्पी. बाकीच्यांचं आम्ही पनीर दाखवलं ना त्याचं क्वांटिटी कमी होती, पण बाकी सगळ्याची खूप चांगली quantity. जास्त होती. तर आम्ही काय खाल्लं, 3 रोट्या भरपूर घेतल्या. त्याच्यानंतर मग पनीर चिली, मग पनीर बटर पनीर, देन मशरूम टोनाक, मग स्टार्टर खाल्लं एक दोन. फ्राईज खाल्लं. 2,900 झालं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे प्राईस 300 ला होते. सो तुम्ही असं मानून चला. बट खूप टेस्टी जेवण होतं. व्ह्यू एक्सपेन्सिव्ह छान आहे, होता. पण क्वालिटी मला आवडलीच आहे, पण क्वालिटी मला आवडली. आणि आम्ही जास्त ब्लॉग केला नाही, बिकॉज आम्ही गप्पा सगळं मारत होतो. आम्ही फर्स्ट टाइम भेटलो त्यांना हां हे. आणि त्याच्या मम्मीला पण फर्स्ट टाइम. सो आता आमचा प्लॅन आहे की पूल खेळायचा. बघू आता पूल खेळून मला दम लागले. मी माहिती नाही का पण दम नाही देत. मग तू नाही खाणार गाडीमध्ये खेळणार ना. कळणार ना?
एकदम नीट खेळणार ना. आणि इथे पण आहे ना हे ढगं बिगं दिसतात भाई, घातक. आतमध्ये पण अजून एक रूम आहे तिथे आतमध्ये, जिथे वरती डायरेक्ट काच लावले म्हणजे डायरेक्ट ढगं दिसतील. या पंख्याची हवा येत असेल का शिवानी? हां एकदा तू पण कर ना असं. टक 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 टक. इफ यू नो गाईज. टक 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 टक. दोनों बैग टेबल बॉटल टिफिन सब घर पड़ा दोनों. असं वाटतंय ना कुठेतरी बाहेर गावी आलोय. खूप अमेझिंग व्ह्यू आहे, खूप अमेझिंग. हे शॅक पण इकडे खूप छान आहे. आज हा आफ्टर मॉन्सून आत्ता उघडला, तर मग तिकडे पण मजा येईल जर गेलो तर. येस. ते मी बोलली मला पण घे, हा बोलला की दे दो सी. हा बोलतो की नाही माझी मॅच होऊ दे. मेरा वो थोड़ा पैशनेट जरा गेम क्या ना, passionate? इसका ऐसा वाला है ना, मेरा ऐसा वाला है, तो थोड़ा फरक पड़ता है. आता आलो आम्ही रूम वरती आणि हे बघा कॅन्डल वगैरे लावून गेलेत. खूप अमेझिंग आहे. मम्मा काय नाही तो पण केवढा मोठा आहे. माय नाही काय नाही, पण मम्माला आठवण करण्या इतपत नाही. आणि इकडची लोक आहेत ना, मी स्पेशली आम्ही तिकडच्या पण अशा स्टेज मध्ये राहिलोय, पण इकडची लोक खूप बोलायला चांगली, म्हणजे तिकडची पण चांगली आहेत, पण हे ओव्हर चांगले म्हणजे फ्रेंडली इव्हनिंग सर, थँक्यू. एक संध्याकाळी तर पटणार होती, सांगितलं नाही. संध्याकाळी तर आलेले, संध्याकाळी विचारायला की सर तुमचा स्टे चांगला चाललाय ना, काय तुम्हाला हवं असेल नको असेल तर मला समोरून आले, आम्ही बोलावलं पण नव्हतं. खूप छान आहे. आम्ही विचार केला की काहीतरी मागवूया. आणि मी आधी ना सर्वात पहिले माझं लक्ष गेलं डेझर्ट मध्ये. हे जे तुम्हाला दिसतंय ते कुल्फी फालुदा. नंतर मी बघितलं ओ भाई गॉड 995 रुपये. 95 नाही 95. 995 तुला कळालं ना त्यांना. 995 रुपये आणि बाकी मेन कोर्स वगैरे 1500. गपचूप तिकडे जी फळ ठेवली ती खायची आणि झोपायचं. आणि कॅमोमाईल टीची फ्री वाली इकडे पडली. पण मला भूक लागली आहे. मग जॅस्मिन राईस आणि कोकोनट करी कुठे इथे बघूया, काहीतरी डिसाईड करतो. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा नवरा किती हुशार आहे. यांना रास्कला मांडिट्टा. तर आम्हाला बबल बाथ घ्यायचं होतं म्हणून आम्ही दोन. तुझं माझं कुठे आहे काय सो बॉडी वॉश सॉरी बबल बाथ आणि दोन बबल बाथ आणि 2 बाथ सॉल्ट मागवले त्यांच्याकडनं. आणि दाखवते या माणसानी स्वतःसाठी आधीच पाणी भरून. मग काय, मग फोम कसा येणार? अरे असं करायचं. दाखव. मग काढ आता पाणी वेस्ट होणार. एवढं पाणी वेस्ट हड फॉर्म मध्ये करायची आहे तू अंघोळ. एवढं पाणी वेस्ट करणार नाही. मी सेकंड करणार होती. नाही मला माहिती आता फोम नाही, काढायचं. हे पाणी वेस्ट केलं तर बघ. मी भाई सॉल्ट टाकून करीन ना. मला नको बबल बाथ, नको. मला सॉल्ट पाहिजे फक्त. ठीक आहे चालेल, मी 2 वेळा माइंडिटा. जर माझ्या डोक्यावर पडलं ना असं पडलं तर हे ऐक, एक काम करूया, हे टाकूया. हा मग एक काम कर, मी जेव्हा बाथ मध्ये असेल ना तेव्हा तू असं बुडबुडे काढत बस. नाकाच्या हड्डीला लागलं. तू किती जोरात केलं शिवानी. किती इकडे नाकाचे. आई शपथ, हा मला वाटतं रक्त येणार आहे. खूप दुखतंय शिवानी, डोळ्यातून पाणी नाही दिसत आहे. खरं तर एवढं कसं तुझं नाक रे नाजूक नाहीये. शिवानी असलं तर हवे तेवढे पैसे देईन तुला. हा हवे तेवढे पैसे देईन. कुठून? बँक ट्रान्सफर, सेम बँक, हो. सेल्फ ट्रान्सफर. हा दाखव ना. उगाच आमचा पण टाइम वेस्ट, माझा पण टाइम वेस्ट, ह्यांचा पण टाइम वेस्ट. गाईडलाईन्स मध्ये रक्त दाखवायचं. फायनली आता हा व्लॉग एंड करतोय आम्ही. मस्त आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. यशने कॅमोमाईल टी बनवली आहे. 1 मिनिट मी जरा बेडवर ठेवते. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं, जसं आम्ही बोललेलो व्लॉगच्या स्टार्टला की आम्ही सांगणार आहोत आमचा किती खर्च झाला. तर तसं वर बघायला गेलं ना तर आमचा एका दिवसात खर्च झालाय 20,600 रुपये. दॅट इज बिकॉज आम्ही सांगते ना कसं. तर पहिले तर आम्ही जसं सांगितलं की या रूमची कॉस्ट आहे 16,000. आणि जसं एक्सप्लेन केलं की आमच्याकडे ते मेंबर आहोत आम्ही म्हणून ते कमी झालं नाही तर अजून महाग होईल. आणि तसं बघायला गेलं ना तर सर्व्हिस इज ओके.
म्हणजे रूम वगैरे सगळं छान आहे, क्लीन आहे, पण सर्व्हिस थोडी म्हणजे जे पैसे आपण पे करतोय त्या हिशोबाने मी बोलते. एक तर सर्व्हिस खराब नाहीये, खराब अजिबात नाहीये. एक असं आहे की ते बोलणारे लोक खूप खूप चांगली आहेत. खूप म्हणजे तुम्हाला असं सर्व्हिस म्हणजे कशी माहितीये का, आता हे ना असं सगळ्यांना एकदम लांब लांब बग्गीने जावं लागतं, तर बग्गीला यायला 20 मिनिटं लागतायत. जेवण वगैरे सगळं छान आहे. मग रूम मध्ये काय बोलतात, पाण्याची बॉटल एक्स्ट्रा नाहीये, किंवा मग ते बाथ बॉम्ब वगैरे मागवावं लागतं. बाथ बॉम्बचं एक आहे की तुम्हाला बाथटब मध्ये ते पाहिजे असेल तर ते मागवायला लागतं. तर म्हणजे असं आहे. आणि मग घरी इथे चिवडा वगैरे ठेवलेला आहे, जे म्हणजे ऑब्व्हियसली ते प्राइस आपल्याला पे करावं लागणार, पण मग क्रॉकरी नाहीये, स्पून नाहीये, हे सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मेजर असं राहायला काही इश्यू नाही होते, पण असं आहे ना की आपण जर एवढे पैसे पे करते तर वी शुड एक्सपेक्ट. तर तुम्ही या छोट्या गोष्टी पण बघा, असं आहे. तर ते एक आहे. त्याच्यानंतर आमचं जेवण 2900 झालं, विच वॉज व्हेरी नाईस. थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं, पण तिकडे ऑप्शन कमी होते म्हणून ते प्राइस वाढवणार, ते त्यांचा बिझनेस आहे. तर ते होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आता रात्री काही नाही खाल्लं. आम्ही जो बोललो मेन्यू कार्ड भरपूर एक्सपेन्सिव्ह होतं, आणि मेन्यू कार्ड मध्ये आमचं असं होतं की डेझर्ट काहीतरी असं मागवूया छोटंसं, पण ते 995चं डेझर्ट बघून आम्ही विचार केला की डेझर्ट नको, त्यापेक्षा आपण आंघोळ करूया आणि टी पिऊन झोपून जाऊया, कॅमोमाईल टी. आणि हे असं बोलतात की कॅमोमाईल टी तुम्हाला झोपायला झोप चांगली लागते, शांत लागते. म्हणून मी फर्स्ट टाइम मी हाच विचार करून करते, म्हणून मला तशी झोप चांगली. मी ऑफिसमध्ये कॅमोमाईल भरपूर पियायची. मी नाही प्यायली. आणि हो झोपायला लागले, पण मला पण असते तर मला त्याची टेस्ट आवडायची म्हणून मी पियायची. ओके, तर ते झालं. आणि आम्ही म्हणजे आमचा जो आहे शुभ इकडे आला आहे, तो टीम मेंबर, तर त्याच्यासोबत आम्ही त्यांनी कार हायर केली होती त्याच्या मम्मीसाठी, मला त्याच्यामुळे कार चालवायला भेटली. सो त्याच्या कारणे आम्ही ट्रॅव्हल केलं. नाही तर इकडे कॅब सर्व्हिसेस एक्सपेन्सिव्ह आहे. तर पहिले तर आम्ही जे तिकडनं इकडे आलो हॉटेलचं, ते 2000 होतं. येस, आणि ते 2000 वर्थ नाहीये, पण तेच तुमच्याकडे यू हॅव नो अदर ऑप्शन. आणि आतल्या आतमध्ये फिरायला पण जर तुम्ही रेंटल घेताय देन इट इज फाईन. पण एका दिवसासाठी आमचं असं झालं की आम्ही असं बाहेर फिरण्यासाठी आज इकडे नाही आहोत. आता तुम्हाला जे सरप्राईज देणार आहे तुम्हाला कळेल नंतर की आम्ही काय करायला कुठे जाणार आहे. म्हणून आम्ही आता का कार रेंट नाही करत आहे, नंतर काय करणार आहे ते सगळं तुम्हाला नंतर. म्हणून मग रेंटल बघायला गेलं ना, तर इकडे रेंटल त्याची स्विफ्ट त्यांनी हायर केली फॉर 3 days, आणि त्याचे किती झाले, 3000 झाले. 3000 रुपये घेतले प्लस पेट्रोल तुमचं होतं. प्लस पेट्रोल. तर रेंटल स्वस्त पडतं, पण तुम्ही जर कॅब सर्व्हिसेस घेतायत तर मग एक्सपेन्सिव्ह भरपूर आहे. तर त्याच्यात आमचे 2000 गेले. सो 2000 ते मग 2000 खायचे, आणि मग 16,000 असं करून आमचा 20,000चा खर्च झाला. त्यात आम्ही डिनर नाही केलंय, डिनर स्किप केलंय. जर डिनर केलं असतं तर 2000 अजून वाढले असते. तर ते आहे आजचं. आणि येस, मग आता पिऊ. आणि थोडासा विचार केला तर नेटफ्लिक्स वरती न्यू शो आलाय, काय बॅड्स ऑफ बॉलिवूड. त्याचा एखादा एपिसोड बघून झोपून जाऊ. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि परत थँक्यू, तुमच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही फॉर एव्हर ग्रेटफुल आहोत तुमच्यासाठी, तुम्हाला, म्हणजे की तुम्ही आम्हाला बघता त्याच्यासाठी. थँक्यू गाईज, थँक्यू. असेच आम्हाला बघत राहा, आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट पण करा, कारण तुम्ही कॉमेंट केल्यावर आम्हाला खूप बरं वाटतं. ते मोठे कॉमेंट असतात आणि त्याला रिप्लाय करायला पण बरं वाटतं. आणि मनापासून थँक्यू. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.